स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड फाइंड आउट करताना जो नंबर असेल त्याचे पेअर्स आधी फाइंड आउट करायच्या या डायरेक्शनने. फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड पेअर. फर्स्ट जी पेअर असणार आहे आपली 52, तिला असं आपल्याला डिवाइड करायचं आहे की जो हे दोन नंबर जे असतील ते सेम असणार आहे आपल्याकडे. जसं की आता इथे घेतलं मी 7 7 जा 49, म्हणजे 7 अँड 7 हे डिजिट सेम आहे. 7 6 जा हे नाही चालणार इथे 42, किंवा 7 8 जा पण नाही चालणार इथे. हे दोन नंबर आपल्याला सेम पाहिजे. मग लेफ्ट हँड साईडला, ह्या साईनच्या लेफ्ट हँड साईडला इथे ॲडिशन करत जायचं आणि इकडे राईटला सबट्रॅक्शन करत जायचं. आता इथे सबट्रॅक्शन येणार 3. आता इकडे लेफ्टला 7 आणि 7 14 घ्यायचं आणि इथे एक डॅश देऊन टाकायचं, कारण आपल्याला असा एक डिजिट प्लेस करायचा इथे की तो जो असेल तो परत इथे खाली ॲड करत जायचं. आता नेक्स्ट पेअर इथे आपली खाली येणार 99. टोटल नंबर झाला आपला 399. आता इथे 14च्या पुढे असे सेम नंबर घ्यायचा आहे आपल्याला की मल्टिप्लाय केल्यानंतर हा डिजिट येईल किंवा याच्यापेक्षा लेस नंबर येईल. इथे मी घेते 3. 3 3 जा 9, 4 3 जा 12, 420. हा नंबर तर आता मोठा होतो आहे, मग आपल्याला याच्यापेक्षा लेस नंबर लागेल 399पेक्षा. 1 4 2 2 घेऊन बघूया आपण आता इथे. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 284 आलं. तो नंबर इथे प्लेस करणार. आता इथे राईट करताना सेम नंबर येणार आहे जो की आपण इथे घेतलेला आहे 2 आला. 2 2 आणि सेम नंबर इथे पण येणार 2. आता याचं सबट्रॅक्शन इथे येणार 5 1 आणि इथे येणार 1. नेक्स्ट पेअर आपण खाली येणार इथे 84 आणि इथे ॲडिशन येणार 144 टोटल. आता इथे असा नंबर फाइंड आउट शोधायचा आहे की आपल्याला इथे आणि इथे सेम नंबर येईल 144च्या पुढचा नंबर. आता इथे जो नंबर आहे तो आपल्याला मल्टिप्लाय करून असं टॅली करून शोधून लिहावा लागणार आहे. अंदाजे मी इथे घेतला 7. सेम नंबर येईल किंवा त्याच्यापेक्षा छोटा येईल. 7 7 जा 49. याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं आपलं 10129 हा नंबर आला. पण हा नंबर या नंबरपेक्षा लेस आहे, त्याच्यामुळे हे पण आपल्याला नाही घेता येणार. मग नेक्स्ट नंबर घेऊया 144. 8 मल्टिप्लाय करूया 8ने. मल्टिप्लाय केल्यानंतर आलं आपलं 1 1 5 8 अँड 4. सेम नंबर आला इथे. इथे आपण घेतला होता 8, त्याच्यामुळे सेम प्लेस करणार 8 8 आणि इथे पण 8. इकडे आपण काय केलं ॲडिशन. इथे आलं 0. आणि आणखीन एक ट्रिक आहे याची की आपला नंबर करेक्ट आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपला जो स्क्वेअर रूट आला होता 728, स्क्वेअर याच्या डबल हा नंबर असला पाहिजे 1456. 728ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केले तर नंबर येतो आहे आपला 1456, की जो हा नंबर ह्या नंबरच्या डबल आहे. त्याच्यामुळे आपला स्क्वेअर रूट आला आहे 529984चा 728. डेसिमल नंबरचा स्क्वेअर रूट काढण्यासाठी सेम मेथड यूज करणार आपण इथे. पेअर्स पाडून घेणार याच्या ह्या डायरेक्शनने. आता इथे फर्स्ट पेअर जी असणार आहे आपली ती आहे 25. 5 5 जा 25, म्हणजे हे दोन नंबर आपले सेम येणार. याच्यामध्ये 5 ॲड करणार जे की आलं 10 आणि इथे डॅश देऊन घेणार. सबट्रॅक्शन 0 0. नेक्स्ट पेअर खाली घ्यायची 8 0. आता इथे जर मी 1 घेतला 101 की जो 80पेक्षा ग्रेटर होतो आहे, जो नंबर इथे चालणार नाही. मग इथे आपल्याला घ्यावा लागणार आहे 0 नंबर. 100 इंटू म्हणजे सेम नंबर घेऊन त्याला मल्टिप्लाय करणार की जे आपले येणार 0 आन्सर. मग इथे येणार 0, सेम नंबर 0
आणि इथे पण येणार 0. आता सबट्रॅक्शनमध्ये इथे तर ॲड करतो आहे ना आपण लेफ्टला, त्याच्यामुळे इथे येणार 100 आणि इथे येणार 80. नेक्स्ट पेअर 64ची आपण खाली घेणार. आता इथे पण एक सेम नंबर घ्यायचा आपल्याला की ज्याने याला याच्यामध्ये ॲड करता येईल आपल्याला लेफ्टला. आता नेक्स्ट नंबर फाइंड आउट करताना 100च्या पुढे असा एक नंबर आपण प्लेस करणार आहे की त्याच नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर 8064 आपल्याला मिळणार आहे. तर आपण इथे अंदाजे घेऊन बघूया. इथे घेतला मी 4 4 जा 16. 4016 हा नंबर इथे फार छोटा होतो आहे. मग आपण नेक्स्ट नंबर घेणार, थोडासा मोठा घेणार. सपोज मी इथे घेतला 8नी त्याला जर मल्टिप्लाय केलं आपण तर काय येते ते 16 0 आणि 8. इथे 64 येणार, बाय मिस्टेक 16 लिहिले मी, 8064 येणार इथे. आणि इथे येणार 8 16 0 आणि 1. 8 0 6 आणि 4. सबट्रॅक्शन इथे येणार 0 0. फक्त आता इथे डेसिमल पॉईंट केव्हा द्यायचा, जेव्हा ही एक पेअर तुम्ही खाली घेतली आहे त्याच्यानंतर लगेच डेसिमल आहे, त्याच्यामुळे आन्सरच्या नंतरसुद्धा 5 पॉईंट इथे येणार. म्हणजे आपलं जे आन्सर आलेलं आहे ते स्क्वेअर रूट जो आहे तो 5.08 हे त्याचं स्क्वेअर रूटचा आन्सर आलेला आहे.